विकासाच्या मुद्द्यावर आज तरी मी बोलणार नाही. विकासावर बोलल मी शेवटच्या जाहीर सभेमध्ये. पण मोठा समभ्रम माझ्याबद्दल विरोधकांनी या ठिकाणी केलेला आहे की अभय शेळके हे शिवसेना सोडून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये का आले, विखे पाटलांबरोबर का आले. मित्रांनो, निवडणूक 29 तारखेला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि विखे पाटलांसमोर समेत डॉक्टर सुजय विखे पाटील त्या ठिकाणी होते. मी त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत अर्ज भरला आणि त्यानंतर विरोधकांमध्ये पोटदुखी चालू झाली. मग आजपर्यंत व्हॉट्सअपवर अभय शेळके गद्दार, ह्या गद्दाराचा वाकचौरे करा. मी त्यांना निरोप पाठवला, अरे बाबांनो, तुम्ही शांत बसा, तुम्ही मला चिमटा काढू नका. मी जर बोलायला लागलो तर तुमचे कपडे काढणार नाही. त्या बिचाऱ्याने काय ऐकलं नाही. शेवटी आजचा दिवस उगावला. त्यांना सांगितलं 13 तारखेला संध्याकाळी कोण गद्दार आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, मागच्या निवडणुकीमध्ये कमलाकर कोते जे आमचे मित्र आहेत, त्यांनी आम्हा 17 नगरसेवकांना साईबाबांच्या मंदिरात समाधी समोर आम्हाला उभं केलं आणि त्यांनी आम्हाला शपथ घ्यायला लावली होती की 5 वर्षामध्ये एकाही नगरसेवकाने नगरपालिकेमध्ये कुठलं टेंडर घ्यायचं नाही, कुठला भ्रष्टाचार करायचा नाही आणि विखे पाटलांसमोर समेत कुठलीही तडजोड, राजकीय तडजोड करायची नाही. खरं तर अशी शपथ या देशात आजपर्यंत कोणी घेतली नव्हती. पण त्यांना विश्वास नव्हता आमच्यावर. आता आम्हाला काय माहित की त्यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांनाच पळायचं होतं. याचा सगळा उलगडा मित्रांनो नंतर झाला. 2.5 वर्ष आम्ही विरोधी बाकावर होतो. 2.5 वर्षानंतर आम्ही सत्तेत आलो आणि प्रत्येक दिवस माझं मन खात होतं. जे काय मी बघत होतो ते मला बिलकुल आवडत नव्हतं की कधी हे 2.5 वर्ष संपतील आणि मी ह्या लोकांपासून दूर जातो. आज नगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्ट भेटले असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ड्रेनेजचे कामं असतील, तर कमलाकर कोते यांनी त्याचा PA मुरकुटेच्या नावावर घेतलेली आहे. तर कामं घेतली विजय जगताप नगराध्यक्ष त्यांच्याशी हात मिळून, तर सर्व कामं निकृष्ट दर्जाची. जे 25 कोटीचं टेंडर निघलं होतं, मी साक्षीदार आहे, त्या सभागृहात मी साक्षीदार आहे. पहिल्या 2.5 वर्षात ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्या काळात हे रस्त्यांचं सर्व काही टेंडर असेल, TS असेल, टेक्निकल सँक्शन असेल, त्या काळात झालेला आहे आणि हा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला होता. हा श्रेय फक्त आणि फक्त नामदार साहेबांचा आहे. बरं, टेंडर ओपन करायची वेळ आली, हे बसले ठेकेदार पाहत. प्रत्येक ठेकेदाराच्या घरी रोज आहे, आम्हाला 20% देतो का, आम्हाला 25% देतो का. त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही नगरसेवक आहात, असे 25 आणि 30% जर वाटायला निघालो, अरे आम्ही काय कमवायचं आणि तुम्हाला काय द्यायचं, रस्ते काय होतील, असला काही कार्यक्रम जमणार नाही. डॉक्टर सुजय विखे यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि सांगितलं, जर अशा पद्धतीनं कोणत्या ठेकेदारांनी जर 20% दिले तर मी रस्त्यांची कामं होऊन देणार नाही. ज्या रस्त्यांचं उद्घाटन नामदार साहेब करणार आहेत ते निकृष्ट दर्जाचे जर रस्ते होणार असतील तर मी बिलकुल ते होऊन देणार नाही. मित्रांनो, डॉक्टर सुजय विखे पाटील ह्या ठिकाणी आहेत. मला माहीत नाही ते काय सांगतील, पण मी तुम्हाला सांगतो, 4.5 वर्ष झाले, आजपासून 6 महिने पूर्वीची गोष्ट सांगतो. हेच कमलाकर कोते डॉक्टर सुजय विखेंकडे गेले, त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले की माझ्या बायकोला आता नगराध्यक्ष करायचं आहे, तुमचा पाठिंबा आणि तुमचा आशीर्वादाची गरज आहे.
आता ही गोष्ट आम्हाला कळाली. आता आपल्याकडे व्हॉट्सअप पण नाही, काय काय साधी गोष्ट नाही. मग कमलाकर कोतेंनी मीटिंग लावली शिवाजी राजे गोंदकरांच्या हॉटेलवर, जे नामदार विखे पाटील साहेबांच्या मेहरबानीने उभं राहिलेलं आहे. तिथं विजयराव जगताप, निलेश कोते, अभय शेळके, त्याच्यानंतर शिवाजी गोंदकर आणि कमलाकर कोते, आणि आपले राजूभाऊ गोंदकर नेहमीप्रमाणे पुण्याला होते. म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, फोन केला ना वार्डातल्या एका माणसाने, समजा राजूभाऊ कुठे हो, नाही मी पुण्याला आहे, आणि राहता हॉलिडे पार्क समोर. तसं ते पुण्याला होते का हॉलिडे पार्क समोर होते माहीत नाही. त्या मीटिंगमध्ये कमलाकर कोते म्हणे की आता विजू जगतापच्या मिसेसने राजीनामा द्यायचा आणि आता माझ्या मिसेसला नगराध्यक्ष करायचं. मग आम्ही त्यांना सांगितलं जर राजीनामा दिला तर निवडणूक होईल, आणि आपलं संख्याबळ 8 आहे, विखे पाटलांचं 9 आहे, तर हे कसं गणित बसेल. तुम्हाला काय करायचं, मी सगळं करतो. अरे तू करतो कसा, करशील कसा, सांग ना तू आम्हाला. नाही नाही तुम्हाला काय करायचं, मी करतो सगळं. बरं एकदा म्हटल्यानंतर ऐका ना, दोनदा ऐका ना, तीनदा ऐका ना. शेवटी मला त्याला सांगावं लागलं. मला कमलाकरजी तुम्ही काय आम्हाला वेळात काढायचं काय म्हणे, तुम्ही तिकडं पाय चाटून आले, हां सेटिंग करून आले सगळं, आणि तुम्ही आता आम्हाला वेळात काढता का, अजिबात जमणार नाही म्हटलं. म्हणजे ज्या बाबांच्या समाधीसमोर ज्या लोकांनी शपथ घेतली नगरपालिकेत कुठलं टेंडर घ्यायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही, आणि कुठल्या प्रकारची विखे पाटलांवर तडजोड करायची नाही, ही तडजोड त्यांनी केली. त्यांनी शपथ खोटी घेतली. मला सांगा मित्रांनो, अशा लोकांबरोबर मी राहायला पाहिजे होतं का राहावं मी त्यांच्याबरोबर. राजीव गोंदकर संस्थांचं हॉस्पिटल बंद पाडलं, चांगल्या चांगल्या डॉक्टरवर केसेस केल्या, त्यांना काढून दिलं. आज बायपास तुमचं 25,000 50,000 1 लाख रुपयात बायपास होत होतं, आता तिथं आपल्याला जावं लागतं नाशिक, मुंबई, पुण्याला. हे पाप पुढं फेडणार आहात तुम्ही. अशा लोकांबरोबर मी राहायचं का. बाबांची शपथ, आणि म्हणे आमच्या घरासमोर आहे ना स्तवन मंदिराचा कार्यक्रम आहे. कशाला तू ठेवतो स्तवन मंदिर, आणि म्हणे ते मी आता शिर्डी माझे पंढरपूरची आरती ना त्याला चाललो. आता तू जातो कशाला, तू पंढरपूरला जाऊ नको, शिर्डी तर राहू नको ना. तुमची अरे ज्यावेळेस ज्या बाबांच्या आशीर्वादानं पूर्ण जग जगतंय, त्या बाबांची खोटी शपथ तुम्ही घेणार असाल ना, तुम्ही ह्या निवडणुकीत आत्ता सुद्धा वेळ आहे मित्रांनो, तुम्ही आत्ताच्या आत्ता माघार घ्या. अनेक वेळेस तुम्हाला सांगतो, प्रश्न उपस्थित केला माझ्या बाबतीत की तुम्ही अपक्ष पॅनल का नाही केला. म्हणजे माझे 4-5 निवडून येणार, विखे पाटलांचे 7-8 येणार, विरोधकांचे 2-4 येणार, आणि परत बसा पाय पडत नगरसेवकांचे. आतापर्यंत शिर्डी होरपळलेली आहे. मी 2006-07 साली उपनगराध्यक्ष होतो विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. बापू होते नगराध्यक्ष, काकी होत्या. आम्ही चांगलं काम करून दाखवलं. 2001 पासून आम्ही चांगलं काम करून दाखवलं. मी स्वतः साहेबांना भेटायला मुंबईला गेलो. नंतर डॉक्टर सुजय साहेबांशी पण आमची भेट झाली. त्यांनी मला सांगितलं की आपण शिर्डीचा विकास एकत्र येऊन करू. शताब्दीचं वर्ष आहे. 3,500-4,000 कोटी रुपये या शिर्डीच्या विकासासाठी खर्च करायचे आहे. आणि मग म्हणून ठरवलं आता विकासासाठी आपण एकत्र येऊ. कशासाठी भांडण असायला पाहिजे. परत आता 8 तिकडचे 8 आले, इकडचे 9 आले, तिकडचे 7 आले, इकडचे 10 आले. हा लफडच नको म्हणलं. 17 शून्यच करून दाखवू. पाया पडू तर आपल्या नगरसेवकांच्या पाया पडू. विरोधक निवडून येणार, बसा त्यांचे पाय धर. कोणी शिकवला हा धंदा. बरं, हे राजेंद्र गोंदकर काही झालं का विखे पाटलांच्या विरोधात. विखे पाटलांना काहीतरी बोल, विखे पाटलांना बोल. अरे राजू भाऊ, तुझ्या देखत हे सगळं घडतंय. कमलाकर कोते टेंडर घेतोय, कमलाकर कोते विजू जगताप ठेकेदारांच्या मागं पळताय. ते ठेकेदारांना झोपा येऊन द्यायना, आणि तुम्ही म्हणतात विखे पाटलावर युती नाही करायची. अरे जो माणूस विखे पाटलांकडे जातो, मग तुम्हाला आशीर्वाद द्या, माझ्या बायकोला नगराध्यक्ष करायचंय, तू त्याच्यावर युती करतो. कशासाठी करतो युती. आणि हे बघा, मी मान्य करतो की विजयराव जगताप बिचारे या शक्तीमध्ये नव्हते बरं का. मग त्यांनी अनलिमिटेड काम केलं. शपथ नव्हतीच. आता शपथ नाही म्हटल्यावर विषय नाही राहिला ना. ते सगळे बंधन आम्हाला होते.
मग त्यांनी रोडवर बसणार असेल, तुम्हाला सांगतो हातगाडीवाला असेल, एक जण सोडलं नाही हो. बरं प्रश्न उपस्थित राहतो, अनेक प्रश्न आहेत. एकदा असंच माणूस त्यांचा वसुलीला गेला आणि ते एकाने दिले नाही बाबा पैसे. सकाळी लई देसले साहेबांना फोन देसले, ते तेवढं ती हातगाडी लागली ना ती बंद झाली पाहिजे. आपल्याला अतिक्रमण अजिबात ठेवायचं नाही. बरं अतिक्रमण 1000 हातगाड्या गावात आणि एका हातगाडी गाडीची गेले होते देसले साहेब, हातगाडी काढ म्हणे, ते अजिबात अतिक्रमण करायचं नाही म्हणे. तो राव द्याव नाही म्हणे आदेशावरून. तो म्हणे मला माहिती आहे काय आदेश आहे, 2 दिवस झाले धंदा नाही झाला त्याच्यामुळे पैसे नव्हते म्हणून मी हप्ता नाही दिला. मी देतो उद्यापासून क्लिअर हप्ता देतो. लगेच देसले साहेबांनी फोन लावला, विचारू आपलं काम झालेलं आहे. बरं काम झालं म्हणजे 100-200 रुपयाचं काम हो. अरे काही लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. मग अशा लोकांबरोबर मी राहायचं का? आज डॉक्टर सुजय विखेंनी जेवढे काही नगरसेवक ह्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहे मित्रांनो, स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत आणि अशा लोकांबरोबर आपण काम करताना मला सुद्धा मनस्वी आनंद होत आहे. मी जास्त भाषण लांबवत नाही, मला काय जे बोलायचं होतं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हाच संदेश मी तुम्हाला विनंती करतो, फक्त 5 किंवा 10 लोकांपर्यंत पोहोचवा की हे कसे गद्दार आहेत, कशी खोटी शपथ घेतात, कसे रोडवर बसलेल्या लोकांकडून हप्ते वसूल करतात, कसे ठेकेदार होण्यासाठी या नगरपालिकेत निवडणूक लढवता फक्त ठेकेदार होण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी. कमलाकर कोत्यांचा तर पाडा वाचला तर कमी आहे. 2001ला ज्यावेळेस ते नगरसेवक झाले त्यावेळेस जो टोल नाका होता शिर्डीचा, ज्या ठिकाणी साहेब भक्त त्या ठिकाणी टोल देत होते, तो टोल नाका घेऊन त्यांनी लाखो रुपये कमवले. आता सुद्धा तेच केलं आणि आता त्यांना मी पाहिजे होतो परत. मागच्या निवडणुकीमध्ये काही माझे मित्र साक्षीदार आहेत. सिद्धांत हॉटेलमध्ये ज्यावेळेस युती मी त्यांच्यावर करत नव्हतो तर कमलाकर कोते, राजू गोंदकर आणि शिवजी गोंदकर माझ्या हॉटेलला आले. वर माझी सूट रूम आहे तिथं आले. त्याच्या अगोदर 5-6 लोक बसलेले होते. दार बेल दाबली, दार उघडलं. तुम्हाला काय सांगू, आल्या कमलाकरचे कोतेने पाय धरले आणि डोळ्यात पाणी. लगेच लक्षात आले मगरमच्छ असू म्हणले याचा डावा आहे काहीतरी. बरं त्यांना माहित होतं मी त्यांच्याबरोबर नाही म्हणलं, त्यांची बायको निवडून येत नाही, कोणीच येत नाही. रडला बिचारा, म्हणजे काही करा पण विखे पाटलांवर युती करू नका. आणि हा कुठं जातो पाय चाटायला, नगराध्यक्ष करायला विखे पाटलांकडं, आणि इकडं काय सांगतो काही करा पण विखे पाटलांवर युती नको. आता मला सांगा मित्रांनो, त्यावेळेस युती झाली, आता परत यांनी भ्रष्टाचार केला, आता परत माझ्या भोवती 17 वेळेस आले, हातापाय पडले मित्रांनो, आणि मला गळ घातलं की तुमच्या मिसेसला आम्ही नगराध्यक्ष करतो. आमच्या पार्टीचे नेते तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP परत एकत्र येऊ. त्याला म्हणजे टाकूनची टोळी 2.5 वर्षात बळजबरी काढली. या टोळीवर आता काम नाही करायचं, या टोळीला आता हद्दपार केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या 27 तारखेला राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व उमेदवारांना जिथं पंजा असेल तिथं पंजा, जिथं घड्याळ असेल घड्याळ, या ठिकाणी बटन दाबून प्रचंड मताने विजय करा आणि समोरच्यांचा डिपॉझिट जप्त करा. अनेक अफवा येत आहे. वार्ड 4 नंबर आहे ना, ते गोंदकर कंपनी वगैरे सगळे टाईट झाले म्हणजे सगळे कमलाकर कोत्याला मदत करणार. कालिका नगर पुरा पॅक केला राजू गोंदकरनी. अरे भाऊ, मला एक कळत नाही, तो बिचारा मतदार काही बोलत नाही. तुम्ही बाहेरचे, तुम्ही कशाला टाईट करता आणि काय करता? आम्ही पाहून घेऊ ना, तिथले मतदार आहेत, त्यांना माहिती आहे ना कोण काम करतं, कोण रात्री बेरात्री येतं. हां, अरे राजू गोंदकर आणि कमलाकर कोते यांचा इतिहास आहे. निवडून आल्यानंतर वार्डात 1 दिवस जरी हा माणूस दिसला ना, आत्ताच्या आत्ता माघार गेली. बरं, उन्हाळ्यात पाण्याची एकदम नाही का भीषण टंचाई. पहिल्यापासून तारुळ होता आपले फेमस इकडं गोपीनाथ पाटील, त्यांनी इकडचा सगळा भाग पॅक केला, लोकांना म्हणजे पाणी बिणी सगळं पुरवलं. इकडचा भाग हे भाऊ तर काय कोणी तयारच होईना, यांना घ्यायचं माहिती पण खर्च करायचं माहीत नाही. मग शेवटी लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आपली जबाबदारी आहे, म्हणून मी टँकर चालू केली. विखे पाटलांचं एकदम गोड पाणी, कोलारून पाणी वाहिलं मी, स्वच्छ पाणी. हे बापू मला पहिल्यापासून माहित होतं, पण आता ते तुमच्यामुळे प्रॉब्लेम होता सगळा. तर ते पाणी आपण दिलं. कमलाकरजी कोतेंना काही स्त्रियांनी फोन केले
द्वारकानगरमधनं. म्हणे भाऊ ते पाण्याची खूप भीषण टंचाई आहे आणि आमची इच्छा आहे की तुम्ही ह्या वार्डाचे नगरसेवक आहात तर आम्हाला तुम्ही पाणी द्यावं. या भाऊंनी लगेच सांगितलं, बरं हुशार ना बोलायला, बापूंनी मागाच सांगितलं 1000 उभे एकदम नाही का. म्हणे किती जण उभे आहेत तुम्ही तिथं. म्हणे 20-25 जण. यांनी सांगितलं वाढू आकडा. मग त्यांना भीती वाटायला, पण त्यांना कुठं माहिती हा राक्षस आहे. ते म्हणे एक काम करा, तुम्ही 200-200 रुपये गोळा करा म्हणे आणि तुमचाच टँकर आणून तुम्हीच पाणी प्या. एक थेंब मित्रांनो, राजीव गोंदकर आणि कमलाकर कोतेने एक थेंब पाणी नाही दिले, एक थेंब. अशी भीषण टंचाई पूर्ण देशामध्ये भविष्यात कधी आली नाही पाहिजे. आणि अशा टंचाईच्या वेळेस जर आम्ही नगरसेवक जर समजा शेपूट घालून जर पुढं पळून जात असेल तर आमचा अधिकार नाही तुमच्याकडे मत मागायचा. कशासाठी मत मागितलं पाहिजे? पंजाला मतदान करा, 17-0 करा, तुम्हाला गावाचा विकास करून दाखवतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया.